सर या गुड मॉर्निंग. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील बेडग या गावातून आलेलो आहे. बरं. किती लोकसंख्या आहे तुमच्या गावाची? सर गावाची लोकसंख्या साधारण 15 ते 16,000च्या दरम्यान आहे. मोठं गाव आहे म्हणजे. हो सर. कोण आहे बरं सरपंच तुमचे? सर सध्या गावामध्ये उमेश पाटील हे सरपंच आहे. बरं. महिला सरपंच लाभल्या आहेत कधी गावाला? हो सर, मागच्या टर्ममध्ये महिला सरपंच सुद्धा लागले गावात. बरं. आरक्षित होतं का सीट महिलांसाठी? हो सर, महिलांसाठी सीट आरक्षित होतं. तुम्हाला काय वाटतं बरं, ज्यावेळेस आपण राजकीय याच्यामध्ये आरक्षण देतो तर त्यातून खऱ्या अर्थाने महिलांचं राजकीय सक्षमीकरण घडून येतं का? नक्की सर, महिलांना ज्यावेळी आपण राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण देतो त्यावेळी प्रामुख्याने जे काही महिलांच्या समस्या आहेत त्या चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून चर्चेल्या जातात. त्यामध्ये मग त्यांचे सोल्युशन सुद्धा निघू शकतं. तसेच इतर सुद्धा ज्या काही महिला असतात त्यांना सुद्धा त्यांच्याकडे बघून एक आदर्श निर्माण होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येण्याची संधी मिळू शकते. बेडग गावाचं काही वैशिष्ट्य आहे का बरं? सर बेडग गावाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एक प्रामुख्याने शेती क्षेत्रामध्ये अग्रेसर गाव आहे बेडग. कारण सर बाकीचे बऱ्याच फळे तसेच भाजीपाल्याचे उत्पादन होते. तसेच सर गावामध्ये जी काही यात्रा भरते त्यामध्ये त्राटिकेची सोंग नावाची प्रसिद्ध आहे. जे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना यात्रेदरम्यान काढले जातात आणि ते प्राचीन रामायणातील कथेवर आधारित आहे. हे दोन प्रमुख वैशिष्ट्य आहेत गावासमोर. आणि तुमचं गाव बुलेटचं गाव म्हणून पण फेमस आहे ना? हो मॅडम, गावामध्ये बुलेटची संख्या बरीच जास्त आहे, त्यामुळे बुलेटचे गाव सुद्धा प्रसिद्ध आहे. तुमच्याकडे आहे का बुलेट? नाही सर, सध्या नाही. किती बुलेट असतील बरं गावात तरी? साधारणतः सर 150 आसपास असते. बरं. किती सीसीची असतं बरं बुलेट? सर बुलेट ही प्रामुख्याने दोन ह्याच्यामध्ये येते. 350 सीसी मध्ये येते, 500 सीसी मध्ये सुद्धा येते. बरं. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे? हो सर. कुठलं कॉलेज होतं तुमचं? सर मी पुणे विद्यापीठातून एक्सटर्नल माध्यमातून ग्रॅज्युएशन केलेलं आहे. का बरं एक्सटर्नल? सर ज्यावेळी मी माझी 12वी पूर्ण झाली त्यानंतर सर मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतलेला. आणि सर तसेच मला घरी माझ्या थोडी माझी मदत सुद्धा लागणार होती. मग दोन उद्देशाने सर मी एक्स्टर्नल इथे ॲडमिशन करण्याचा विचार केला. बरं. इकॉनॉमिक्सचं नोबेल जे आहे तर ते कोणाला मिळालेलं आहे बरं? सर 2023 जे इकॉनॉमिक्सचं नोबेल आहे ते क्लॉडिया गोल्डीने अमेरिकन अर्थतज्ञ यांना भेटलेलं आहे सर. बरं. काय संशोधन केलं बरं त्यांनी? सर क्लॉडिया गोल्डीन मॅडम यांचं जे संशोधन आहे ते प्रामुख्याने महिलांचा रोजगारातील आणि आर्थिक क्रियातील सहभाग या आधारावरती असल्यामुळे त्यांना त्या क्षेत्रातील नोबेल भेटलेले आहे. बरं. नाही, नेमकं तिच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं बरं? ऑब्झर्वेशन्स काही सांगू शकता तिच्यात त्यांचे? सर त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये प्रमुख त्यांचं असं होतं, जो काही महिलांचा सहभाग आहे तो जो काही श्रम बाजारामध्ये महिलांचा सहभाग आहे तो प्रामुख्याने यू आकाराच्या आलेखामध्ये असल्यासारखा दिसून होतो. त्यामध्ये सर त्याचे 3 निरीक्षण आहेत. असं आहे की सुरुवातीच्या काळी जी काही अर्थव्यवस्था असते ती कृषी आधारित असते, त्यामुळे महिलांचा सहभाग श्रम बाजारामध्ये चांगल्या प्रमाणात असतो. कारण असंघटित क्षेत्र असतं, इतके काही नियम वगैरे नसतात. त्यानंतर सर जसं अर्थव्यवस्था उत्पादन आधारित जाते त्यावेळी थोडी बंधने वगैरे आल्यामुळे महिलांचा सहभाग कमी होतो. आणि सेवा क्षेत्र आधारित म्हणजे 3ऱ्या टप्प्यात अर्थव्यवस्था गेली त्यावेळी नंतर जसे की बरं स्मॉल हेल्प ग्रुप जे आहेत बघा, यांनी महिलांना कशा पद्धतीने भारतामध्ये जे आहे अपलिफ्ट केलेलं आहे बरं इकॉनॉमीमध्ये? स्मॉल हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एक तर महिलांना एक प्रकारे संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्या माध्यमातून साक्षर म्हणजे इकॉनॉमिकली साक्षर करण्यासाठी ते एक प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर त्या माध्यमातून महिलांना एक प्रकारे बचतीची सवय आणि इतर नवीन नवीन बचतीची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले गेले. तिसरं म्हणजे त्यांना ग्रुपच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी किंवा इतर ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या संदर्भात त्यांना माहिती होऊ लागली. आणि त्या माध्यमातून त्यांनी छोटे उद्योग किंवा असे इतर काही कर्ज वगैरे घेऊन उद्योग वगैरे सुरू करून ते स्वतः एक सक्षम होण्यामध्ये स्मॉल हेल्प ग्रुपचा सहभाग आहे. बरं. संसदेच्या बाबतीमध्ये जे काही घटना आता घडलेली आहे की काही तरुणांनी संसदेमध्ये घुसून धुराच्या ज्या आहेत नळकांड्या फोडल्या वगैरे, तुम्ही ज्यावेळेस ही न्यूज पहिल्यांदा ऐकली किंवा वाचली असेल काय तुमची रिॲक्शन होती बरं? सर नक्की ज्यावेळी संसदेमध्ये असा हल्ला झालेली न्यूज मी वाचली त्यावेळी नक्कीच एक अटॅक असल्यासारखं वाटले सर. पण नंतर थोड्या अजून त्यामध्ये एक्स्ट्रा माहिती घेतल्यानंतर एक तो प्रतिषेध हल्ला असल्याची माहिती मला जाणून आली. आणि त्यामध्ये संसदेचे जे काही लोकसभेचे सभापती होते त्यांनी सुद्धा त्याबाबत थोड्याच वेळात अगदी जे काही घटनेबाबत क्लिअरेशन सुद्धा दिले. तुम्हाला काय वाटतं बरं की अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीचा विरोध करणं किंवा एखादी गोष्ट प्रकर्षाने समोर आणण्यासाठी असा मार्ग पत्करणं हे कितपत योग्य आहे बरं भारतासारख्या देशात?
भारतासारखे सर प्रामुख्याने लोकशाही असलेल्या देशात तर अशा प्रकारचे निदर्शन किंवा अशा प्रकारे विरोध करणे हे पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे असं मला वाटत होतं. कारण आपल्या घटनेने सर तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत निषेध किंवा संप करण्यासारखा किंवा एखाद्या बाबीवरती मत व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे आणि त्या माध्यमातून जर मत व्यक्त केलं इतर अधिकार असताना अशा प्रकारे निषेध व्यक्त करणे सर नक्कीच चुकीचं आहे असं मला वाटतं. बरं, तुमचे प्रेफरन्सेस काय आहेत बरं? सर माझा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टर आहे, दुसरा प्रेफरन्स सर डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आहे, तिसरा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, चौथा चीफ ऑफिसर आणि पाचवा सर असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आहे. तुमची पर्सनॅलिटी DYSP साठी पण सूट होईल बरं, का पहिला प्रेफरन्स घेतला? हो सर, DYSP साठी सुद्धा सूट होऊ शकते पर्सनॅलिटी. आणि सर माझा दुसरा प्रेफरन्स सुद्धा आहे DYSP, पण डेप्युटी कलेक्टरमध्ये सर जे काही मला विविध ठिकाणी काम करण्याची संधी आहे, तसेच सर लहानपणापासून ग्रामीण भागामध्ये राहिल्यापासून जो काही 7-12 सारख्या गोष्टी सारखे वारंवार त्याचा संबंध असल्यामुळे महसूलमध्ये काम करण्याची इच्छा आहे सर. काय काय असतं बरं 7-12वर, काय काय लिहिलेलं असतं? सर 7-12 मध्ये प्रामुख्याने जो काही गाव नमुना क्रमांक 7 आहे तो प्रामुख्याने जमीन अधिकार अभिलेख पत्र आहे, त्यामध्ये सर जमिनीच्या अधिकारासंबंधित तरतूद असते. सर जो काही गाव नमुना क्रमांक 12 आहे तो प्रामुख्याने पिकांची नोंद होई आहे, त्यामध्ये सर पिकांची नोंद होई तसेच जलसिंचनाच्या जे काही शेतामध्ये तरतूद आहे त्याची सुद्धा माहिती त्यावरती असते. 7-12 का म्हणतात बरं त्याला? सर मला याबाबत पूर्ण माहिती नाही, पण आपली जे काही गावामध्ये चावडी असते त्या चावडीमध्ये 1 ते 21 क्रमांकाचे अभिलेख 1 ते 21 क्रमांकाचे अभिलेख पत्रक असतात, त्यामध्ये त्या 7 नंबरचा अभिलेख हा त्यासंबंधी जमीन अधिकार अभिलेख पत्रकासंबंधी आणि 12 क्रमांकाचा पीक नोंद त्यानुसार आहे. तुमच्या घरी आहे का शेती? आहे मॅडम. किती क्षेत्र आहे? मॅडम 8 एकर क्षेत्र आहे. 8 एकर. घरामध्ये कोण कोण आहे कुटुंबामध्ये? घरामध्ये मॅडम माझे आई वडील आहेत, वडील शेतकरी आहे आणि आई गृहिणी आहे, तसेच माझी एक बहीण आहे आणि आजी आजोबा असतात. बरं, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, पहिला प्रेफरन्स तुमचा तसा आहे. हो मॅडम. डेप्युटी कलेक्टर झाल्यावर सगळ्यात पहिलं काम तुम्ही काय करणार? सगळ्यात पहिलं काम डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये एक चांगले कम्युनिकेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे कनिष्ठांचं वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करायचा मॅडम मी प्रयत्न करेन पहिल्यांदा. पण तुमचं असं काही विजन नाही का, तुमचं जे ड्रीम आहे की डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे आपल्याला, तर असं काही स्पेसिफिक काम तुम्ही करणार नाही का? त्याबाबत मॅडम माझं एक कायमच निश्चय असेल की कोणत्याही ऑफिसमध्ये मी जेव्हा काम करत असेल आणि कोणतेही लोक माझ्याकडे एखादी कार्य संबंधी किंवा माझ्याकडे कामासंबंधी येतील त्यांच्यामध्ये मी विश्वास निर्माणाचा प्रयत्न करेन की या तिकडे गेल्यानंतर आपलं काम नक्कीच पूर्ण होऊ शकेल, एवढा मी लोकांमध्ये माझ्या कामाबाबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या जर डेप्युटी कलेक्टर म्हणून एका वेगळ्या ठिकाणी पोस्टिंग होईल, कुठेही होऊ शकते, तर मग तुम्ही तिकडे कार्यरत असताना पण तुमच्या गावात काय काय कराल लोकांसाठी? गावामध्ये मॅडम मी प्रामुख्याने लोकांसंबंधी एक समिती निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. पहिल्यांदा जे काही उच्च शिक्षित लोक आहेत किंवा सरपंच किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून एक समिती निर्माण करण्याचा प्रयत्न करेन आणि त्या माध्यमातून गावाचे जे काही समस्या तसेच त्यावरती उपाय आणि काही पायाभूत सुविधा किंवा विकास प्रकल्प राबवता येतील का यासंबंधी कार्य करण्याचा मी विचार करेन. तुमच्या गावामध्ये पायाभूत सुविधांची काही कमतरता आहे का? सध्या तर मॅडम रस्त्यासारख्या गोष्टी किंवा स्वच्छतेसंबंधी बऱ्याच गोष्टींमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती झालेली आहे आणि अलीकडे सुद्धा जे काही शासनाचा जलसिंचन संबंधी जो काही प्रकल्प आहे हर घर जल संबंधी तो प्रत्येक ठिकाणी सुद्धा पोहोचण्याचं काम करते, चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा गावामध्ये निर्माण होतात असं मला वाटतं. ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, बेडकच्या आजूबाजूच्या असतील किंवा एकंदरीतच, त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत? ग्रामीण भागातील महिलांसंबंधी मॅडम पहिला प्रॉब्लेम म्हणजे मला वाटतं शिक्षणासंबंधी त्यांचं अगदी अल्प प्रमाणात शिक्षण होतं. दुसरा प्रॉब्लेम आहे तो मध्ये त्यांना घरामध्ये शिक्षण कमी असल्यामुळे आणि आर्थिकरित्या दुसऱ्यावरती परावलंबून असल्यामुळे त्यांना घरामधील निर्णयामध्ये किंवा इतर निर्णयामध्ये त्यांचा सहभाग कमी असतो. हे 2 मुख्य प्रॉब्लेम मला वाटतं. तुम्हाला बहीण पण आहेत असं म्हणाला तुम्ही, काय करतात त्या? मॅडम माझी बहीण आता MSc सेकंड इयरला आहे. शिकल्यात म्हणजे त्या? हो. ते कसं काय शिकल्या? मॅडम यासाठी माझ्या एक आई वडिलांनी आम्ही दोघांना सुद्धा शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि सध्या मी सुद्धा तिला मग थोडं मी तिच्यापेक्षा मोठा असल्यामुळे मी सुद्धा तिला शिक्षणाचं महत्त्व ओळखून. तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे? मॅडम आम्ही प्रामुख्याने ऊस आणि हळदी 2 पिके शेतामध्ये घेतो. हे 2 पिके आणि तर मग छोटी मोठी. बरं, हमास बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हमास हे मॅडम जो काही इस्रायल देश आहे, इस्रायलमधील गाझापट्टी नावाचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून कार्यरत असणारी एक दहशतवादी संघटना आहे असं म्हणून. तुम्ही तिला मानता का ते संघटना दहशतवादी आहे असं? नक्कीच त्यांच्या ज्या काही कारवाया आधीच्या कारवाया आता जी काही कारवाई केली त्या माध्यमातून आणि युनायटेड नेशन सारख्या संस्थेने सुद्धा त्यांना दहशतवादी घोषित केलेले आहे. आणि गाझापट्टी जी आहे तिचं क्षेत्रफळ किती आहे, लांबी रुंदी किती आहे? सॉरी मॅडम त्याबाबत मला आकडेवारी माहिती त्याच्याविषयी नाही माहिती.
तुम्ही कुठला पेपर वाचता रोज? मॅडम मी लोकसत्ता पेपर वाचतो. आज काय होत्या महत्वाच्या बातम्या? सॉरी मॅडम, नाही पेपर वाचतो. काल तर वाचला होता का? हो मॅडम. काल काय होत्या महत्वाच्या बातम्या? काल महत्त्वाच्या बातम्यांमध्ये मॅडम जे काही एकतर लोकसभेमध्ये हल्ला झाला त्या संदर्भात माहिती होती. तसेच आर्टिकल 370 जे काही सुप्रीम कोर्ट आर्टिकल 370 संबंधी संसदेमध्ये दोन बिल आलेले आहेत त्या संबंधी माहिती होती. ती जी बातमी होती संसदेवरील झालेल्या हल्ल्याची, त्याच्याविषयी तुम्ही जेव्हा ती पहिल्यांदा वाचली तुमची सडन रिॲक्शन काय होती? सडन रिॲक्शन हीच होती की म्हणजे जो काही हल्ला झालेला तो त्याचा किती म्हणजे ते घुसखोर त्या लोकांनी संसदेमध्ये घुसखोर केले दिसून आलं. पण तो हल्ला किती त्याचं कितपत घातक होता याबाबत माहिती घेणं मला गरजेचं वाटलं. आणि त्यासंबंधी जेव्हा माहिती घेतली तो कमी असल्यामुळे इतकं घातक नाही आहे. लोकसत्ताचे उपसंपादक कोण आहेत? सॉरी मॅडम, त्याबाबत मला माहिती नाही. संपादक माहिती आहेत का? मॅडम हो मॅडम, गिरीश कुबेरे त्याचे संपादक आहेत. बरं. महाराष्ट्राला आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री मिळालेल्या नाही आहेत, त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? महिला मुख्यमंत्री न मिळाल्याच कारण एकतर मला वाटतं की महिलांचा जो काही विधानसभेमध्ये सहभाग आहे तो अगदीच कमी प्रमाणात आहे, हे प्रमुख कारण वाटतं. आणि तसेच हे प्रमुख कारण वाटतं. मग तुम्हाला कोणाला बघायला आवडेल महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून? एक नाव सांगा. ज्या प्रकारे मॅडम सुप्रिया सुळे मॅडम आता महाराष्ट्रात तसेच लोकसभेमध्ये सुद्धा काम करते ते एक चांगल्या मुख्यमंत्री होऊ शकतील असं मला वाटतं. इकॉनॉमिक्सच्या संदर्भातली मिसिंग गर्ल्स ही टर्म माहिती आहे का तुम्हाला? पूर्णपणे माहिती नाही मॅडम, पण मी त्याबद्दल सांगतो. कोणी मांडली होती ती संकल्पना? सॉरी मॅडम, त्याच्याविषयी नाही माहिती. ठीक आहे. तुमच्या शेतामध्ये ऊसाचं पीक आहे, इथेनॉल संबंधी केंद्र शासनाने काय निर्णय घेतलाय सध्या? सर सध्या केंद्र शासनाने इथेनॉल संबंधी जे काही अगोदर कारखान्याने साखरेसोबत इथेनॉल प्रोडक्शनला मान्यता दिलेली ती इथेनॉल प्रोडक्शन थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व कारखान्यांना सूचना दिलेली आहे. बरं, याचा काय इम्पॅक्ट होईल बरं? तुमचा शेतकऱ्यावर याचा इम्पॅक्ट होऊ शकतो का? नक्की सर, शेतकऱ्यावरती सुद्धा या निर्णयाचा इम्पॅक्ट होऊ शकतो. नकारात्मक सकारात्मक दोन्ही गोष्टी आहेत सर यामध्ये. एक तर साखर कारखान्याने इथेनॉलच्या निर्मितीमधून रोख पैसे मिळत होते, कारण त्यांना ते विकल्याबरोबर पैसे रोख मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी योग्य वेळेत जे काही रक्कम आहे ऊसाची ती रक्कम देता येत होती. त्या दृष्टीने हा एक शेतकऱ्यांवरती नकारात्मक किंवा कारखान्याच्या दृष्टीने नकारात्मक निर्णय येऊ शकतो असं मला वाटतं. बरं, तुमचा छंद काय आहे? सर मला माझी मग शारीरिक क्षमता आणि एक दिवसभर फ्रेश राहण्यासाठी व्यायाम करायला आवडतं. आणि सर तसेच मी मेंटल फ्रेशनेस आणि मेंटल अलर्टसाठी बुद्धिबळ सुद्धा खेळतो. बरं, आर वैशाली माहिती आहे तुम्हाला? हो सर. का न्यूजमध्ये होत्या आर वैशाली आता? सर अलीकडे आर वैशाली ज्यांना ग्रँड मास्टर हे चेस बुद्धिबळमध्ये त्यांना ती पदवी मिळाली आहे. कितवी महिला आहे बरं ग्रँड मास्टर भारतातून? त्या तिसऱ्या महिला आहेत मॅडम. आधीच्या दोघांची नावं सांगू शकता? कोनेरो हम्पी हा एक मॅडम होत्या. दुसऱ्या मॅडमचं वाचलेलं आहे. बरं, ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅडम.